English grammar, parts of speech, pronouns. Hey everyone, welcome back to Grow with All. जसं तुम्हाला माहितीच आहे, आपण बघत आहोत पार्ट्स ऑफ स्पीच याची सिरीज आणि याच्यामधील आज आपण बघणार आहोत प्रोनाउन्स. मग प्रोनाउन्स सिम्प्लिफाईड अँड मास्टर इंग्लिश ग्रामर या हेडिंगद्वारे आपण या व्हिडिओची सुरुवात करतोय. तर आपण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत, जसे की प्रोनाउन्स म्हणजे काय, किंवा त्याचे टाइप्स कोणते असतात, किंवा आपण कुठल्या कॉमन मिस्टेक्स आहेत प्रोनाउन्स यूज करताना जे आपण अवॉइड करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी किंवा तुमच्या कॉलेजच्या स्कूलच्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी खूपच उपयुक्त ठरणार आहेत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्ट फॉर द व्हिडिओ. तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन देखील ऑन करा, की जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात प्रथम इथं दिसतंय आपल्याला व्हॉट आर प्रोनाउन्स. आता अर्थातच प्रोनाउन म्हणजे काय, तर बघा, प्रोनाउन म्हणजे प्रोनाउन्स रिप्लेसेस नाउन मेकिंग सेंटेन्सेस शॉर्टर अँड क्लिअरर. म्हणजे बघा, प्रोनाउन कशासाठी असतात की जे नाउनला रिप्लेस करतात आणि सेंटेन्स काय केलं जातं, शॉर्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल जर राहुल असेल तर राहुलला काय यूज केलं जाणार, ही. किंवा फॉर एक्झाम्पल शीतल असेल तर तिच्यासाठी शी यूज केलं जाणार. किंवा इतर कोणत्याही वस्तूसाठी आपण इट यूज करतो, फॉर एक्झाम्पल इट. किंवा जर प्लुरल फॉर्ममध्ये असेल आणि खूप साऱ्या लोकांना जर पीपल्सना जर संबोधित करायचं असेल तर आपण दे यूज करणार. किंवा मी, माझं, असे पण बरेचसे आपल्याला प्रोनाउन्स दिसून येतात, अर्थात ज्याला आपण मराठीमध्ये सर्वनाम असं म्हणतो. पण आता आपण याचे काय बघूया, तर हे लक्षात आल्यानंतर आता आपण त्याचे प्रकार बघूया की त्याचे कुठले कुठले प्रकार पडतात. तर बघा, इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील तर त्याचे एकूण 6 प्रकार आहेत. तर त्यातील पहिला प्रकार म्हणजे पर्सनल प्रोनाउन्स. आता पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय की जे एखाद्या व्यक्तीला संबोधित करत असतात. फॉर एक्झाम्पल आय, अर्थात म्हणजे काय, मी, यू, ही, शी, इट. म्हणजे एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला जेव्हा अशा प्रोनाउन्स रिप्लेस केले जातात वस्तूच्या नामाऐवजी, ज्या वेळेला असे प्रोनाउन यूज केले जातात तर त्याला आपण काय म्हणतो, तर पर्सनल प्रोनाउन. कुठल्याही वस्तू किंवा व्यक्तीच्या नावाऐवजी ज्या वेळेला एखादा प्रोनाउन यूज केला जातो त्याला आपण पर्सनल प्रोनाउन म्हणतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं, मी स्नेहासाठी श्री यूज करेन आणि आदित्यसाठी मी ही यूज करेन. याच्यानंतर येतं ते म्हणजे पझेसिव्ह प्रोनाउन. आता पझेसिव्ह म्हणजे काय की एखाद्या गोष्टीवरती मालकी हक्क प्रदर्शित करणं. फॉर एक्झाम्पल माइन, योर्स, हीज, हर्स. म्हणजे या ठिकाणी पझेसिव्हनेस दिसतो. म्हणजे बघा, माइन, शी इज माइन. किंवा दॅट बुक इज माइन. अर्थात इथं काय आहे, माइन. म्हणजे ते माझं. अर्थातच या ठिकाणी काय झालं की आपल्या एखाद्या वस्तूवरती आपण काय दाखवला, पझेसिव्हनेस द्यावेला दाखवला जातो, त्याला आपण काय म्हणतो, तर पझेसिव्ह प्रोनाउन्स. यानंतरचा प्रकार येतो तो म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे काय की म्हणजे काय असतं की याच्यामध्ये की ज्या वेळेला एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीविषयी किंवा एखाद्या पर्टिक्युलर वस्तूविषयी ज्या वेळेला त्याच विषयी बोललं जातं, रिफ्लेक्शन दाखवलं जातं, त्याला मग आपण काय म्हणतो, तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. फॉर एक्झाम्पल असं माय सेल्फ, युअर सेल्फ, हर सेल्फ, हिमसेल्फ आणि देम सेल्स असतं. देम सेल्स अशा म्हणजे त्याच व्यक्तीविषयी किंवा त्याच वस्तूविषयी ज्यावेळेला सांगितलं जातं त्याला किंवा रिफ्लेक्शन दाखवलं जातं त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स असं म्हणतो. यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, आता आपल्याला डेमॉन्स्ट्रेटर्स माहितीच आहेत, धीस, दॅट, धीस, दोज. म्हणजे एखाद्या वस्तूऐवजी किंवा व्यक्तीऐवजी आपण ज्या वेळेला हे धीस, दॅट, धीस, दोज असे शब्द वापरतो किंवा असे वर्ड्स वापरतो प्रोनाउन्स म्हणून, तर त्यांना आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल धिस किंवा धिस इज हिअर, म्हणजे हे इथे आहे. मग हे कशासाठी वापरलं, फॉर एक्झाम्पल मी हे पुस्तकासाठी वापरलं तर हे पुस्तकाच्या ऐवजी धिस आहे, म्हणून इथं काय झालं की इथं हे डेमॉन्स्ट्रेटर झालं आणि हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन झालं. ओके. यानंतरचा प्रकार येतो तो म्हणजे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. इंट्रोगेटिव्ह आता त्याच्या नावामध्येच आहे. तर असे शब्द की जे प्रश्नार्थक स्वरूपाचे आहेत, असे वर्ड्स जे प्रश्नार्थक स्वरूपाचे आहेत त्यांचे प्रोनाउन म्हणून यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल हू, विच, असे शब्द जे आहेत ना, फॉर एक्झाम्पल शी इज द वन हू हॅज इटन धिस केक. म्हणजे या ठिकाणी हू जे आहे ते शीला रिप्रेझेंट करतं, म्हणजे त्या मुलीला रिप्रेझेंट करत आहे. म्हणून काय,
तर या ठिकाणी काय झालं आहे, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन झालं हू. ओके, म्हणजे असे जे हू, वॉट, वेअर ज्या वेळेला प्रोनाउन म्हणून रिफ्लेक्ट केले जातात त्यांना आपण हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणतो. यानंतरचा प्रकार येतो तो म्हणजे इनडेफिनेट प्रोनाउन्स. आता इनडेफिनेट म्हणजे कोणते, तर अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित म्हणजे बघा की असे की फॉर एक्झाम्पल ज्याच्यामध्ये आपण कुठले वर्ड्स यूज करतो, फॉर एक्झाम्पल समवन, नोबडी, एनीबडी, एनीवन, असे म्हणजे ज्या वेळेला एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती निश्चितपणे सांगता येत नाही त्यावेळेला आपण म्हणतो की कोणीतरी आलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल समवन इज देअर, कोणीतरी तिथे आहे. म्हणजे या ठिकाणी कुणी निश्चित आहे हे माहिती नाही आपल्याला. मग त्यावेळेला असे जे प्रोनाउन्स यूज केले जातात त्या व्यक्तीऐवजी की निश्चित काय आहे हे माहिती नाही आहे, पण प्रोनाउन यूज केले जातात त्या पर्टिक्युलर थिंग किंवा पर्टिक्युलर गोष्टीसाठी, पर्टिक्युलर व्यक्तीसाठी, त्याला आपण इनडेफिनेट प्रोनाउन असे म्हणतो. सो आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. प्रोनाउन कसे असतात, त्याचे टाईप्स कोणते आहेत, ते कसे ओळखायचे. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत अभ्यास करत राहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.